आप देख रहे हैं औरंगाबाद ब्रेकिंग टुडे न्यूज। प्लीज सब्सक्राइब माय चैनल, लाइक, शेयर एंड कमेंट। सुबह से शाम तक मैं जनता के काम करता हूँ। निश्चितपणे आज 5 साल हो गए, फिर भी मैं किसी प्रकार का मेरे काम में ये नहीं है, मैं कहीं रुका नहीं हूँ। अगर ऐसा रहता था तो फिर मैं इलेक्शन में सामने आता था, लेकिन मैं मेरा जनते से जो मेरा नाता है वो मैंने तोड़ा नहीं। पद रहो चाहे मत रहो, महापौर पद अगर समझो ये बहुत से लोगों ने बोला कि मैं अगर वो फिर कंडीशन ही डालता था, सर मुझे मेयरशिप दो तो मैं आता नहीं। ठीक है, नसीब में होगा मिलेगा, नहीं नसीब में होगा या इससे भी अच्छा कुछ होगा। डेव्हलपमेंटच्या विषयावर काही शिंदे साहेबांसोबत चर्चा झाली। याच्या अगोदर पण ते शिंदे साहेब बरेच वेळ शहरात येऊन गेले आणि उद्घाटन पण झाली त्यांच्या हातातून। जे उद्घाटन राहिलेले आहे ते काम पूर्ण करून घेणार का? नाही, आता इथं शहरामध्ये सन्मान्य मंत्री महोदय संजय भाऊ शिरसाट आहे, प्रदीपजी जयस्वाल साहेब आहेत, त्यातच महाविकासचे अतुलजी साहेब भारतीय, शहरात खासदार भुमरे साहेब आहेत। शहराचं एक चांगलं नेतृत्व, म्हणजे मी तर कालच आलो, पण एक शहरात त्यांचं चांगलं नेतृत्व आणि एक संघटन शहरात आहेत आणि मला वाटतं त्यांच्या माध्यमातनं आज इतके ताकदीचे लोक आहेत, म्हणजे मी फार छोटा आहे त्यांच्यासमोर, तेच निश्चितपणे जे काही अर्धवट कामं असतील ते करून घेतील। आपलं जिथं समजा जिथं काही आपल्या अँगलने एखादं महत्त्वाचं काम असेल तर यांच्या माध्यमातून साहेबांपर्यंत पोहोचून आपण निश्चितपणे करून घेऊ। महापौरचे पुढे एमएलसी बद्दल काय विचार आहे? नाही, मी म्हटलं अनकंडिशनेबल प्रवेश होता। एमएलसी, महापौर पद, बाकी जनतेतनं हे सगळं हे विषय नाही। आम्हाला एक काम करण्याचा छंद आहे, ते काम करण्याकरता एक प्लॅटफॉर्म असावं, चांगलं प्लॅटफॉर्म असावं, एक पाठबळ असावं, म्हणून आम्ही त्या ठिकाणी गेलो। महानगरपालिकेच्या निवडणुकीला कसं पाहणार? नाही, महानगरपालिकेच्या निवडणुका आता मी जसं म्हटलं स्पष्ट नाही आहेत। आता सिंगल म्हणजे सिंगल निवडणूक होतात की 2चा प्रभाग होतो, 3चा होतो, 4चा होतो, न्यायालयाचं काय होतं। पण निश्चितपणे भविष्यात मी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात पण शेवटच्या दिवसापर्यंत इमानदारीने काम केलं, आजपासून शिंदे सेनेत पण इमानदारीने काम करेल। ज्या पक्षात मी होतो त्यांचं या ठिकाणी नेहमीच हित जपलं आणि आजपासून शिंदे सेनेमध्ये काम करत असताना निश्चितच महानगरपालिकेमध्ये जसं काय धोरण ठरतं ते माहीत नाही, परंतु वर्चस्व शिंदे सेनेच्या नगरसेवकांचं राहील। नागरिकांना काय संदेश देणार शहराच्या याच माध्यमातून? नागरिकांशी माझी नाळ जोडलेली, दररोज मी नागरिकांचे प्रश्न ऐकतो, सोडवतो। नागरिकांना एकच सांगेल की मी तुमचा सेवक आहे। आज जरी शहरात प्रशासकीय राजवट असली महानगरपालिकेत तरी आम्ही आपल्या सेवेमध्ये आहोत। कुठलेही प्रश्न असतील तर निश्चितपणे आपण आतापर्यंत जसं आमच्या माध्यमातून सोडून घेतलेत, भविष्यातसुद्धा मी आपल्या सोबत राहील आणि निश्चितपणे आपली जे काही विकासाची कामं असतील, जनतेचं सुख दुःख असेल त्याच्याकरता मी आपल्या सोबत आहे। तर काय सांगणार? आता शिंदे गटामध्ये गेले, काय शुभेच्छा देणार? मला अतिशय आनंद होत आहे की आज नंदू शेठ आपल्या शिंदे सेनेमध्ये आले। खरं म्हणजे नंदू शेठने खूप पूर्वी यायला पाहिजे होतं, हे त्यांनी सुद्धा कबूल केलं आहे। आतापर्यंत त्यांना ज्या प्रकारे मानसन्मान मिळायला पाहिजे होता तो मिळाला नाही असं मला आताही वाटतं, कारण की नंदू शेठचे काम करण्याची क्षमता, काय त्यांनी केलेलं कार्य, जनसंपर्क एवढा जबरदस्त असताना त्यांना अतिशय उशिरा ही संधी मिळत आहे असं मी समजतो। आज एक
बघितलं की नंदुरबार शिंदे साहेबाला भेटण्यासाठी गेले, अनकंडिशनेबल त्यांनी प्रवेश ज्या ठिकाणी केला. हे सर्व करत असताना त्यांच्या मनात सर्व त्यांनी कबूल केलं की मी त्या पक्षाला सोडून मला सुद्धा दुःख होत आहे, परंतु या शहराच्या विकासासाठी, या शहराच्या कामासाठी त्यांनी स्वतःला झोकून दिलेलं आहे. त्यांना असं वाटतं की सत्ताधारी पार्टीमध्ये जाऊन आपण निश्चितपणे काहीतरी एक वेगळ्या प्रकारे शहराचं काम करू शकू आणि शहरात काम करता आपल्याला येईल. शहरामध्ये 4 मोठ्या व्यक्तीसुद्धा आहेत, त्याचासुद्धा त्यांनी उल्लेख केला. अतुल सावेजी आहेत, संजयजी आहेत, प्रदीपजी आहेत, संजीवन भुमरेजी आहेत. यांच्या पाठिंबा जर मिळाला तर निश्चितपणे पूर्ण शहराचा विकास, फक्त असं पश्चिमेमध्ये म्हणता येणार नाही, तर पूर्ण शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आम्ही सर्वजण काम करू. आमच्याबरोबर आल्याबरोबर मला अतिशय आनंद होत आहे. त्यांचं मी स्वागत माझ्यातर्फे, माझ्या परिवारातर्फे, माझ्या वार्डतर्फे त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो की त्यांच्या भावी आयुष्य सुखाचं समाधानीचं महापौर किंवा MLC त्यांना मिळावा अशी काही निश्चितपणे माझी तर इच्छा आहे की नंदुरबारला हे मान चालून येतील. म्हणजे महापौर पद सुद्धा असेल, MLC असेल, तर त्यांना मिळालंच पाहिजे अशी माझी स्वतःची भूमिका आहे. पण योग्य वेळी योग्य विचार करण्यात येईल. आता इलेक्शनला खूप उशीर आहे, परंतु मनात इच्छा असणे हे काही गैर नाही. मी सुद्धा महापौर राहिलो, सिनियर महापौर ते पण आहे. 34 वर्ष मी सुद्धा राजकारणामध्ये काम करतो. पण एवढी मोठी व्यक्ती एखाद्या पक्षामध्ये जाते तर काहीतरी या पक्षामध्ये काय आहे, काम करण्याची क्षमता तर आहे आणि तिथं आपले लोक आहे, तर त्यांना जी संधी मिळाली त्याच्यात ते चीज करतील असा मला विश्वास आहे.